हर हर महादेव, हर हर महादेव. हे बघा, हे आहेत माझ्या नवीन लाईट्स. तर हे आता किती लांब आहे आपलं बघा. एवढे सॅडलिंग करतोय, सॅडलिंग. हे साईड की बापरे, असली तुफान गर्दी रविवार असल्यामुळं लाईन बघू शकतो. स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहे भीमाशंकरला. म्हणजे संडेची राईड असल्यामुळे सकाळचे वाजले आहेत 5 आणि आता आपण भीमाशंकरला जाणार आहे. चाललोय सिद्धेशच्या घरी. तुम्हाला माझ्या नवीन लाईट दाखवतो. हे बघा, हे आहेत माझ्या नवीन लाईट्स. या बसवल्यामुळे कसं विजिबिलिटी एक नंबरच झाली. तर सिद्धेश पण आलाय बघा. हिमालयन 450 अशी. इकडे इकडे भाऊ. आता मी यश शेंडेसाठी थांबलो त्याच्या घराच्या इथं. आपला मित्र दुसरा नवीन, आज ब्लॉग मध्ये नवीन नवीन पोर आहेत सगळी. ह्यो तर काय माहिती, रिटे, सिद्धेश रिटे. आणि तो बघा चौरागत, एवढा सकाळ सकाळ आला शेंडे यश. आपली भीमाशंकर राईड 1 गो राईड आहे. आता सकाळचे वाजले 6. आज जाऊन संध्याकाळपर्यंत माघारी. त्यामुळे व्लॉग आपला शेवटपर्यंत बघा. आता भीमाशंकर ज्योतिर्लिंग तुम्हाला सगळ्यांना माहितीच की 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग असं भीमाशंकर. बरेच दिवस प्लॅन चाललेला जायचंय पण काय शक्य नव्हतं होत. पण 2 दिवस झालं सहज आपला प्लॅन ठरवला मित्रांनी आम्ही की जाऊन येऊ. म्हणजे संडे पण आहेच. तर आता इथनं आपल्याला भीमाशंकर मंदिर 170 किलोमीटर आहे. टोटल ट्रिप आपली होणार आहे 300 किलोमीटर, 350 किलोमीटर. तर काय आपल्याला हायवे आहे तसा एशियन हायवे. आपल्याला आता म्हणजे शिरोळ मार्गे, खंडाळ्यातनं शिरोळ मार्गे आपल्याला जायचंय पुणे. पुण्यातनं एक मित्राला यायचंय आणि मग बघू. चला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इथपर्यंत आलायच तर चॅनलला आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या गाडीच तर काय पेट्रोल फुल झाले. सिद्धेश हाय. आता सिद्धेश रेट्याच्या गाडीत फुल करतो पेट्रोल. म्हणजे पुढच्याकडून पुढे येऊन काय जाऊन काय टेन्शन येणार नाही. तर चला आता नाश्त्याला थांबू पुढं कुठेतरी. आणि सनराईज व्हायला झालंय थोडं. तर बघू काय व्ह्यू. तर ब्लॉग कंटिन्यू करा. यार बंद आहे का? आहे बहुतेक चालू. कैलास भेळ खूप दिवसांनी आलो. कैलास भेळ खूप म्हणजे खूपच दिवसांनी. चला हे यार सर शेंडे. तर आमचे काय म्हणतात रायडर सिद्धेश रेटे लयच त्यांना भूक लागलेली. म्हणलं जेवणच नाश्ता करून आलो म्हणलं चला जाऊया कैलास भेळात. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर करतो नाश्ता पाणी, सांगतो मला काय होतं. तर बघू शकता आता काय सनराईज झालायच. एकदम जो अंधार सकाळी होता आणि आता एकदम वेगळंच वाटतंय. तर आता कात्रजच्या इथं आलोय आपण. कात्रज तिथनं आता बोगदा लागला आपल्याला कात्रजचा. एका मित्राला यायचंय मयूर म्हणून आणि मग पुढे पुण्याला. चला ब्लॉग कंटिन्यू करा. कात्रज टनल बघा. व्ह्यू बघा, व्ह्यू. लाइट्स ऑन द बॅक. यस. हॅझार्ड्स तर लावायचे बोगद्यामध्ये ना. तुम्ही हॅझार्ड्स लावायचं एकदम. हाच तो पोरगा जो आज माझ्या मागे बसणार आहे आज, मयूर. चला तर पुणे क्रॉस केले आपण. आता देहू बघा काय जगद्गुरु तुकाराम महाराज प्रवेशद्वार क्षेत्र देहू मध्ये आलोय आपण. देहूतनं भीमाशंकर 80 किलोमीटर काहीतरी.
तर काय पोचलं आता 1-2 तासात तर पोचलच. 8:30 वाजले तर 12 पर्यंत तर पोचलच. तर ब्लॉग कंटिन्यू करा बघा. आता शिक ना हायवे संपल्यावर कसं जरा बरं वाटतं बाबा, हे डोंगर बिंगर नाही का असल्यावर. हायवे म्हणजे कंटाळा सारखं एकदम नसता, रोड सरळ जायचं. इथं कसं आपलं एकदम निसर्ग पण दिसतोय आणि सिंगल वे. अजून आमच्या इथनं भीमाशंकर 50 किलोमीटर राहिले. 50 किलोमीटर रोड बहुतेक हा असा 1 वेज रोड असणार आहे. पण चला मजा येईल. तर ब्लॉग कंटिन्यू करा बघा. आता हा रोड डोंगराच्या कडेला. विषय कसा सॅडलिंग का करतात, कारण हे रोड आपले ऑफ रोडिंग नाही का, पॅच बी चालले ना की असं सॅडलिंग करून उभं राहिलं ना की जरा दणके कमी बसतात. त्यामुळे ते सॅडलिंगचा एक फायदा आहे. चला मी पण करतो त्यावर सॅडलिंग. बघा कसा आहे व्ह्यू कसा आहे बघा. सॅडलिंग गाईड्स. काय मयूर, काय केलंस हे माझ्या गाडीला? तुझ्या पायामुळे काय झालंय बघ. काय केलंस तू हे? कट्टी कुत्र्याची. ओ साइड प्लीज. ओ अरे साइड की, बापरे रस्ता अडून बसली. मयूर उतर खाली, त्याला साइड कर मयूर. हा झालं साइड झालं. यांचा ताईला काय यांचं आहे म्हणलं, यांचं ऐकाय पाहिजे. साइड. चला. तर भीमाशंकर आता बघा. भीमाशंकर 5 किलोमीटर राहिले फक्त. हे अभयारण्य दिसते एकदम. 5 किलोमीटर राहिले फक्त. जंगल टाईप एकदम. भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे इथं. त्यामुळं बघ सगळीकडून झाडच. आणि सिंगल 1 वे असल्यामुळं ना लय चढण उतर. अशी गाडी ना आपली काढायला लागते. तर 5 किलोमीटर राहिले भीमाशंकर मंदिर. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो मग आता मंदिरात जाऊन काय काय होतंय, कसं दर्शन होतंय काय. चालतंय, ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता पार्किंगला ना असली तुफान गर्दी. रविवार असल्यामुळं एकदम तुफान गर्दी झाली. तर बघू शकता गर्दी काय खतरनाक गर्दी आहे. आणि आम्ही गर्दीत झालोय रविवारी. एवढे आम्ही. म्हणजे इथली सिस्टीम बघा कशी आहे. 2 किलोमीटर आधी भीमाशंकर मध्ये 2 किलोमीटर आधी मोठे जे 4 व्हीलर्स गाड्या आहेत ना ते पार्किंग करायच्या आणि असं 2 किलोमीटर चालत जायचे. पण आपल्या 2 व्हीलर्स असल्यामुळं 2 व्हीलर्स बहुतेक मंदिरापर्यंत जागेपर्यंत पोहोचतात. पण बघा असं तुम्ही 4 व्हीलर झाला तर असं 2-3 किलोमीटर चालायची तुमची क्षमता पाहिजे. आणि बहुतेक एसटी बसेस पण आज जाऊ शकतात. पण आपल्या प्रायव्हेट गाडीने जर तुम्ही आला तर ते 2 किलोमीटर आधी तुम्हाला पार्किंग करावं लागेल. तर बघा ब्लॉग. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय आता. बहुतेक पार्किंग बघतो आता कुठं लागते ते. 2 गाड्या 2. हा बघा या काकूंनी आपल्याला पार्किंगची सोय दिली. तर चला काकू बोलले तिथं पार्किंग करावा. एकदम मस्त. तर फायनली आपण मंदिरामध्ये पोचलोच. आणि पोचता त्यांचं हे म्हणायला लागले की तुझं व्लॉग सुरू झालंच इथं. तर लाईन बघू शकता तुम्ही किती लांब आहे आणि किती मोठी. लाईनमध्ये आम्ही लागलोच आणि म्हणलं आता मयूरला घ्यावं व्हिडिओमध्ये. तर मयूर एकदम लाजला आणि मग म्हणलं शेंडेश आणि सिद्धेश्रीला घ्यावं. तर हे दोघं पण हसत होते. त्यानंतर मग लाईन दाखवली किती मोठी. 4 तास लाईनमध्ये थांबून यांची तोंड बघा सगळे कंटाळा आला. तर तुम्हाला आता सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो, तर एन्जॉय करा.
चलागति गगनचर प्रवाह पावितस्तरे गले बलम्ब्य लम्बिताम्बुजं कपालिका ढमढमढमन्निनादभट्टमर्पयं चकार चण्डताण्डवं तरोतु नः शिवं तर कसं वाटलं व्लॉग, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.